चला तर ताईंनो, तुमच्या पण घरी ही भाजी मुलं खात नाहीत का? एकदा अशा पद्धतीने करून बघा. मुलं आवडीने खातील. एक पोळी नाही तर 2 पोळी चुरून खातील. हे माझा शब्द आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा. खूप सिंपल रस्सा भाजी आहे आणि खूप कमी साहित्यात बनवलेली आहे. चला तर मग कशाची आहे बघूया. आता हे गवारीचे शेंगा आहेत. सहसा मुलांना जास्त आवडत नाहीत बघा. अशा पद्धतीने आपल्याला गवारीच्या शेंगा चिरून घ्यायच्या आहेत. इकडं कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे, कमी जास्त करू शकता. तर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. 2 ते 3 लसण पाकळ्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. लसण छान लाल झाल्याच्या नंतर गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये टाकलेल्या आहेत तेलामध्ये. नंतर मसाले टाकलेले आहेत. लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे. काहीच मसाले वापरायचे नाही, फक्त बेसिक आपण जे घरी रेग्युलर वापरतो तेच टाकलेले आहेत. शेंगा शिजेल इतकं पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी आली ना, त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, जेणेकरून रस्सा जे असतो ना चांगला एकजीव होतो, एकसारखा होतो त्यामुळे, आणि थोडंसं घट्टसरपणा येतो भाजीला. आता बघा, झाकून ठेवून शिजवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनटात ही भाजी शिजते. चला तर भाजी तयार झालेली आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण काढून घेऊया. आता ही भाजी मुलांना डब्याला देऊ शकता किंवा मिस्टरांनासुद्धा डब्याला देऊ शकता. भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा, भातासोबत खा, अप्रतिम लागते. एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने. मुलं खाले नाहीत तर मग सांगा. आणि मुलांना आठवड्यातून 2 ते 3 वेळेस रस्सा भाजी दिलीच पाहिजे, बरोबर का नाही? चला तर आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि लाईक करायला विसरू नका.